नशिराबाद येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र प्राथमिक शाळेचा पायाच या ठिकाणी 2 दिवस पूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळलेला आहे। मी आपल्याला या ठिकाणी धोकेदायक चित्र दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय की या ठिकाणी 2 दिवस सतत पाऊस झाला आणि या पावसामुळे 30 वर्ष जुने असलेली जिल्हा परिषदेची या प्राथमिक केंद्र शाळेचा हा पाया ढासळल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, या ठिकाणी प्रशासनाला वारंवार ही शाळा जीर्ण झालेली आहे आणि या शाळेची इमारत पाडावी यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आले। मात्र असं न होता अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कुठलीच या ठिकाणी दखल घेण्यात आलेली नाही। अद्यापही ही धोकेदायक इमारत याच ठिकाणी अशी उभी आहे। 30 वर्षापासून ही शाळा अशीच आहे, मात्र जीर्ण अवस्थेत झालेली असताना देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कुठलीच प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही। 2 दिवस आधी हा जो पाया आहे जिल्हा परिषद शाळेचा हा ढासळला। सुदैवाने या ठिकाणी कुठलीच जीवितहानी झालेली नाही। मात्र प्रशासन ही शाळा नेमकी कधी पाडणार आहे, जीवितहानी होण्याची या ठिकाणी प्रशासन वाट पाहत आहे का, असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। मात्र दुसरीकडे या नागरिकांचं काय म्हणणं आहे आपण त्याच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगाल? 30 वर्ष जुनी शाळा आणि 2 दिवस आधी या शाळेचा पाया या ठिकाणी ढासळलेला आहे। हा रस्ता भरपूर वर्दळीचा आहे। राज्य महामार्ग म्हणीसानं ओळखायची वर्दळ नेहमी राहते। मुले शाळेत येऊ जाऊ करता, त्याच्या हिशोबानं जर ही इमारत ढासळली आणि कोणाची जीवितहानी झाली तर त्याचा प्रशासन जबाबदार आहे का, हे त्यांची वाट पाहत आहे का? त्यामुळे ही त्वरित पाडण्यात यावी आणि जागा वास्तविक ही जागा प्रशासकीय कार्यालयाला द्यायला हवी होती, पण आतापर्यंत ते काही नियोजन झालेले नाही। मागणी काय असणार? मागणी तर हे पाडून टाका आणि इथे काहीतरी कार्यालय तयार करा। निश्चितच अजून काही नागरिक आपल्या सोबत आहे। दादा, काय सांगतील? या ठिकाणचा पाया ढासळलेला आहे। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ज्या दिवशी हा पाया ढासळला त्या दिवशी बाजाराचा दिवस होता, शुक्रवार होता आणि पाऊस चालू असल्यामुळे सुदैव असं की बाजाराचा दिवस असल्यामुळे पावसामुळे बाजार जास्त भरला नव्हता। त्याच्यामुळे नाहीतर बाजार पूर्ण एवढा भरतो की इथपर्यंत बाजार येतो या ठिकाणापर्यंत आणि इथं सर्व बसलेले असतात, गिराईक असतात, बाजारात गावातले लोक असतात। पडलं असतं तर कदाचित जीवितहानी झाली असती, पण सुदैव असं त्या दिवशी बाजार नव्हता म्हणून ते जीवितहानी टळली। तर मागणी एकच राहणार आहे की बुवा ही बिल्डिंग एवढी 25-30 वर्ष जुनी आहे, ती पाडून तिथं काहीतरी नवीन कार्यालय वगैरे उभारा, काहीतरी व आता जसं पायपीट करावी लागते एवढ्या दूर सामान्य नागरिकांना नगर परिषदेची इमारत, तर काहीतरी सब ऑफिस म्हणून या ठिकाणी यावं बुवा, अशी एकच मागणी आहे। निश्चितच ज्या दिवशी या ठिकाणी हा शाळेचा पाया ढासळला त्या दिवशी या ठिकाणी आठवड्याचा बाजार होता, मात्र सुदैवाने मुसळधार पाऊस होता, त्याचमुळे या ठिकाणी बाजार भरला नाही। अन्यथा या ठिकाणी जर बाजार भरला असता, भाजी विक्रेते बसले असते आणि हा पाया ढासळला असता तर सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली असती। मात्र दुर्दैव असं की ही शाळा गेल्या अनेक वर्षापासून धुडकात अवस्थेत, जीर्ण अवस्थेत या ठिकाणी पडलेली आहे। ही शाळा पाडून या ठिकाणी प्रशासकीय इमारती नशिराबादकर नागरिकांसाठी सुविधा होऊ शकते, मात्र जिल्हा परिषद प्रशासन ही शाळा कधी पाडणार? चिमुकल्याचा असतील किंवा नागरिकाच्या जीवाशी हा खेळ आहे, हा नेमका खेळ कधी संपणार हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। आता प्रशासन जागं होणार का? यानंतर ही शाळा पाडली जाणार का? हा आता अनुत्तरित प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।